प्रणाम. 4 जूनला संध्याकाळ फार फार तर रात्रीपर्यंत संबंध देशातल्या लोकसभेतले बहुतेक निकाल आलेले असतील. निदान मोदी पुन्हा पंतप्रधान होणार याच्यावर नक्की शिक्कामोर्तब झालेला असेल. आता किती वाजलेत रे? 1 म्हणजे त्याला थोडं अजून सकाळी साधारण 9-10 वाजता हे सुरू होतं, तर 1 वाजेपर्यंत कल स्पष्ट झालेले असतात. तर त्यामध्ये कल स्पष्ट झालेले असतील आणि त्याच्यामध्ये साधारणतः 300, 350, कदाचित 350 जागी कल या वेळेला 1-1.5च्या सुमारास जे चालू असतील त्याच्यामध्ये मोदी हे 300 पार गेल्याचं दिसत असेल. हे 4 जूनचं मी आता तुम्हाला आत्ता भविष्य सांगतो. आता जे वाजलेले त्या हिशोबाने मोदी पंतप्रधान होत आहेत हे एव्हाना स्पष्ट झालेलं असेल. माझा विषय काय माहितीये की 4 जून पर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले हे जनसामान्यांना, लोकांना आणि काही प्रमाणात मीडियाला, काही प्रमाणात का म्हणतो माहितीये, मीडियाला हे सगळं यांचं माहिती असतं, चालूगिरी माहिती असते, यांच्या बोलण्यातला खोटेपणा माहिती असतो. आणि बाळासाहेब ठाकरेच एकदा म्हणालेले जाहीरपणे हे व्हिडिओ जुने काढायला पाहिजेत. खरं ते म्हणाले महाराष्ट्रामध्ये सगळ्यात खोटारडा माणूस जर कोण असेल तर शरद पवार. म्हणाले कोण? मैद्याचं पोतं कोण म्हणाल होतं शरद पवारांना? नाही आठवत. पुढल्या पिढीला माहिती पण नसेल कदाचित. शरद पवारांचा उल्लेख बाळासाहेब ठाकरे कायम मैद्याचं पोतं असाच करायचे. आता फडणवीसांच्या बाबत संजय त्यांच्या शरीरबंधाबद्दल, शरीराच्या आकृतीबंधाबद्दल बोलतो ना, ते बाळासाहेब पण बोलायचे. ते बाळासाहेबांचा तो शिष्य आहे, तो त्याही बाबतीत आहे. एखाद्याच्या शारीरिक व्यंगावर किंवा शारीरिकतेवर टीका करणं हे बाळासाहेबांचं वैशिष्ट्य होतं. सगळ्यांच्या बाबतीमध्ये, सर्व नेत्यांच्या बाबतीत त्यांनी अशा तऱ्हेची त्यांची शारीरिक व्यंगचित्रकार होते, पण त्याच्या व्यंगावर व्यंगचित्र काढायचे, खरं होतं. म्हणून मैद्याचं पोतं म्हणत होते. त्याचबरोबर ते त्यांना खोटारडा, महाराष्ट्रातला नंबर 1चा खोटारडा असे म्हणत होते. आमच्या निळूभाऊ खाडीलकरांनी त्यांना तेल लावलेला पहिलवान म्हणून कसाही सुटतो तो वगैरे त्याच्याबद्दल काय काय भाष्य केलेली होती. व्हॉट एव्हर इट इज. पण एक माणसाने मला सांगितलं, त्याला म्हटलं याचा धंदा काय रे, एवढा पैसा आहे याच्याकडे? म्हणलं सीबीडी अनलिमिटेड. सीबीडी अनलिमिटेड? मी काही कंपनीचं नाव ऐकलेलं नाही. म्हणलं लिमिटेड कंपनी ऐकले होते, अनलिमिटेड काय भानगडे? तर तो म्हणाला चुत्तिया बनाने का धंदा अनलिमिटेड. मी म्हणलं हे शक्य आहे, चुत्तिया बनाने का धंदा अनलिमिटेड असू शकतो. तर तो म्हणाला त्याचा धंदा चुत्तिया बनाने का अनलिमिटेड आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये सीबीडी मध्ये अनलिमिटेड जर कोणी धंदा करत असेल, चुत्तिया बनाने का महाराष्ट्रामध्ये, तर त्याच्यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले. खरं म्हणजे नाना पटोले आहे ना, तर काय बोलतात त्याला काय खरं म्हणजे महत्व नाही. ते काय झालंय ना, त्रांगड झालंय, झेंगट झालंय की या दोघांची नावं घेतली तर मग काँग्रेसच्या कोणाचं नाव घेत? राहुल काय महाराष्ट्रामध्ये नाही, त्याचा संदर्भच नाही इथे. ही इज इरिलेव्हंट टू महाराष्ट्र. इरिलेव्हंट आहे, संदर्भहीन आहे तो महाराष्ट्रासाठी. त्याचं नाव घेऊन नाही ना चालत. म्हणून हे नाना पटोले वगैरे असले जे ठणाना पटोले, खरं म्हणजे त्याचं नवं नाव करायला पाहिजे, ठणाना पटोले, कारण तो ठणानाच करत असतो सारखा. हे तिघजण सध्या चुत्तिया बनाने का धंद्यामध्ये. कसं आहे की आता मतदान चालू आहे, त्याच्या टक्केवाऱ्या येत आहेत, आकडेवाऱ्या येत आहेत, असं काही कळत नाहीये. कारण अजून एक्झिट पोल सुद्धा आलेले नाहीयेत आणि ते येणार पण नाहीयेत. निवडणूक आयोगाने बंदी घातलेली आहे, त्याच्यामध्ये ओपिनियन पोलला सुद्धा बंदी घातलेली आहे. त्यामुळे एक्झिट पोल येतील त्यानंतर सुद्धा परत संशय राहणारच आहे. गेल्या वेळेला एक्झिट पोल चुकले होते, बऱ्यापैकी चुकले होते. त्यामुळे मोदींच्या आणि तिकडे आदित्यनाथांच्या विजयाचा अंदाजच आला नव्हता कोणाला एवढा. यावेळेला एक्झिट पोल चुकतील कधी. पण जोपर्यंत 4 जून उजाडत नाही आणि एकेकाच्या, कोणाच्या ढुंगणावर लात, कोणाच्या कानशिलात, कोणाच्या थोबाडीत, कोणाच्या छातीवर लत्ता प्रहार असे प्रकार होत नाहीत आणि एक एक जण तोंडघशी पडत नाही, एक एक जण उलथापालथा पडत नाही, तोपर्यंत झाकली मूठ 1.25 लाखाची असते ना, तशी बंद मतपेटी कित्येक लाखाची असते यांच्यासाठी.
आणि यांचा जो चुतिया बनाने का धंदा आहे त्याचा हा एक भाग आहे. म्हणून ते म्हणतात की महाआघाडी येणार, देशात इंडिया येणार, मग आमचा अमुक एक पंतप्रधान होणार किंवा 5 पंतप्रधान होणार आणि हे तर संपल्यातच जमा आहेत, यांना काय 100 मिळतील का नाही शंका आहे वगैरे. लोकांचा विश्वास नाहीये, कारण लोकांना माहिती मी कुणाला मतदान केलं हे तर मला माहितीये, माझ्या कुटुंबातले कोणी कोणाला मतदान केलं हे माहितीये, माझ्या ओळखीच्यातल्यानी कुणाला केलं हे साधारणतः माहितीये. आणि त्याच्यामध्ये जर महाआघाडीला कुठे इथे मतदान नाही किंवा इंडिया आघाडीला जर देशामध्ये कुठे मतदान त्या प्रमाणात नाही, तर आम्हाला सरळच दिसतोय पराभव इंडिया आघाडीचा आणि यांचा विजय. तो किती नेत्रदीपक असेल तेवढंच बघायचं आहे, विजय तर खात्रीच आहे. तरी हे असं म्हणतात याचं कारण सध्या 4 जून पर्यंत यांचा हा महाराष्ट्राला आणि राष्ट्राला चुतिया बनाने का धंदा जोरात चालणार आहे आणि आपण त्याला काही करू शकत नाही. जोपर्यंत ते एक्सपोज होत नाही 4 जूनला संध्याकाळी यांची थोबाडं तोंड आहेत ना त्याची थोबाडं झालेली असणार, तोपर्यंत आपण वाट पाहूया यांची कशी थोबाडं रंगवतात मोदी, त्याची वाट पाहूया. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.